ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील MK ग्रुप ऑफ कंपनीज आणि मुश्ताक खोकर यांच्या वतीने पवित्र रमजान महिन्यानिमित्त दावती इफ्तारचं भव्य आयोजन करण्यात आलं होतं. रमजान हा संयम, त्याग आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देणारा महिना असून या पार्श्वभूमीवरती आयोजित कार्यक्रमाला उत्साहपूर्ण प्रतिसाद मिळाला. यावेळी पारंपरिक पद्धतीने खजूर, फळे, सरबत, विविध प्रकारचे खाद्यपदार्थ यांची व्यवस्था करण्यात आली होती. मुस्लिम बांधवांनी एकत्रितपणे उपवास सोडला. या कार्यक्रमाला माजी महापौर अशोक वैती, माजी नगरसेवक एकनाथ भोईर, पोलीस उपायुक्त प्रशांत कदम, गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव, झोन 1चे उपायुक्त बोरसे यज्ञेश भोईर, परेश साळके यांच्यासह अनेक पदाधिकारी, पोलीस अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते. कार्यक्रमाचं आयोजन अत्यंत शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आलं होतं. उपस्थित सर्व पाहुण्यांचं स्वागत सन्मानपूर्वक करण्यात आलंय. शेवटी आयोजक मुश्ताक खोकर यांनी सगळ्यांचे आभार मानत भविष्यातही अशाच सामाजिक उपक्रमांचं आयोजन करण्याचा संकल्प व्यक्त केला आहे. इफ्तार पार्ट्यांचं आयोजन केलं जातं, कसं पाहता या सगळ्या गोष्टी? ये इफ्तार पार्टी मेरी पर्सनल है और वैती साहब, एकनाथ भोईर साहब, यज्ञेश भाई और शिंदे साहब के नेतृत्व में हम करते हैं. उसमें है अभी क्या पक्ष का करें, ये तो एक प्रोग्राम है हिंदू मुसलमान एकता का, जिसमें सब लोग आते हैं. हर कार्यक्रम के पीछे मेरे पीछे वैती साहब खंबीर बने खड़े रहते, दादा खड़े रहते, यज्ञेश भाई खड़े रहते. तो हम तो कभी ये चीज देखते नहीं है और ये हिंदू मुस्लिम एकता का एक छोटा सा प्रोग्राम रखते हैं. प्रथम मी रमजान महिन्याच्या पवित्र महिन्याच्या सर्वच मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देतो आणि उद्या गुढीपाडवा आहे. आमच्या तमाम हिंदू मराठी नूतन वर्षाचा उद्या खरं तर 3.5 मुहूर्तामधला एक मुहूर्त आहे. त्या सर्व आमच्या हिंदू बांधवांना सुद्धा गुढीपाडव्याच्या शुभेच्छा, येणाऱ्या रामनवमीच्या शुभेच्छा. आणि या ठिकाणी आपण पाहतोय हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई हे सर्व हम आहे भाई भाई हे एकतेचा संदेश देण्याचा प्रयत्न या माध्यमातून होत असतो. आणि या ठाणे शहराची एक संस्कृती वेगळी आहे. धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा ठाणे जिल्हा आहे आणि आज महाराष्ट्र राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचाही ठाणे जिल्हा आहे. त्यामुळे इथे वेगळं हिंदू मुस्लिम सर्व एकत्र येऊन हे कार्यक्रम आम्ही करत असतो. कुठलाही तेव्हार असो, मग तो आमचा हिंदूंचा असू द्या, मुसलमानांचा असू द्या, ख्रिश्चनांचा असू द्या, आम्ही एकत्रपणे हा साजरा करत असतो. आणि आज यांचा 28वा रोजा आहे आणि त्या रोजाच्या दिवशी आज इथे या ठिकाणी मुश्ताक खोकर, MK ग्रुप आणि त्यांचे बंधू इसाक खोकर यांनी या ठिकाणी पार्टी आयोजित केलेली आहे. मी त्यांना धन्यवाद देतो. अशाच प्रकारचं काम आपल्याकडनं होत राहावं अशा सदिच्छा व्यक्त करतो आणि परत एकदा सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि रमजानच्या शुभेच्छा देतो. जातीपातीवरनं राजकारण केले जाते, रस्त्यांवरती नमाज पाळल्या जाऊ नये असं बीजेपीच्या काही नेत्यांनी वक्तव्य केलेलं आहे. दुसरीकडे मुस्लिम धर्मियांना घेऊन इफ्तार पार्टी आयोजन करते, कसं पाहता याच्याकडे? नाही, इफ्तार पार्टीचं आयोजन या ठिकाणी आपण शिवसेना परिवार आणि MK ग्रुप यांच्या माध्यमातून या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. इफ्तार पार्टी म्हणजे एक सर्व समाजाला एकत्र घेऊन हा कार्यक्रमाचे आयोजन केलेलं आहे. त्याच्यामध्ये कोण काय बोलतो त्यापेक्षा आपण सर्व समाजाला एकत्र घेऊन हा कार्यक्रम आयोजित केला. आपण 1 वर्ष नाही तर गेल्या अनेक 10 वर्षापासून हा कार्यक्रम आयोजित केला. इंदिरानगर ह्या ठिकाणी देखील गेल्या अनेक वर्षापासून हे कार्यक्रम होत आहेत. धर्मवीर आनंद दिघे साहेब असल्यापासून प्रत्येक कार्यक्रमाला ते या ठिकाणी उपस्थित राहत होते. त्याप्रमाणे जसं मुस्लिम बांधव आहेत, दिघे साहेबांचा कुठलाही शब्द असेल, पूर्ण महाराष्ट्रात जरी वाद झाला तरी ठाण्यामध्ये कधी वाद होत नव्हता. त्याचं प्रेरणास्थान म्हणजे दिघे साहेब होते. आता तीच परंपरा आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे करतायत आणि कुठेही वाद मला वाटत नाही. कोण वाद करत असेल तो त्यांचा प्रश्न आहे. शेवटी नमाज कुठे पडायचा, एखाद दिवशी रस्त्यावर पडत असतील, पण आम्ही पाहिलेलं आहे बऱ्याच ठिकाणी की आता सर्व लोक आपल्या मस्जिदमध्ये असेल किंवा ज्या ठिकाणी जागा उपलब्ध आहे, कोणाला अडचण होऊ नये अशा ठिकाणी नमाज पडतात. आणि एक चांगली गोष्ट आहे, त्यांच्याकडनं देखील प्रत्येक वेळी सहकार्याची भूमिका असते. आज देखील तशा प्रकारची भूमिका आहे.